वसईच्या दगड खाणीत 350 फूट दरीत डंपर कोसळल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत डंपर चालकासह एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। घाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भूस्खलन होत असल्याचा आरोप स्थानिक करतायत। दुर्घटनेनंतरही पोलिसांकडून खाण चालकांना अभय दिले जात असल्याचाही आरोप होतोय। पेल्हार पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। नवजीवन परिसरातील खदानीमध्ये ट्रक कोसळून दुर्घटना घडलेली आहे। यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे। आणि हा आपण जर पाहिलं तर मी सध्या घटनास्थळावरती आहे। पाहू शकता हा उंच या डोंगरावरून हा ट्रक कोसळलेला आहे आणि या संपूर्ण हा ट्रकचा चक्काचूर झालेला आहे आणि त्यावरती एक मोठा दगड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येत आहे आणि त्याच्या वायरी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र प्रशासन सांगतं या ठिकाणी हे खदान बंद आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आरोप केलेला आहे की या ठिकाणी खदान जर बंद आहे तर या ठिकाणी ट्रक कशासाठी येतात। तर पाहिलं तर या ठिकाणी जे ताजे दगड आहेत ते काढलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र रात्रीच्या वेळात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ब्लास्टिंग केलं जातं। तसंच या खदानीमध्ये जे साठलेलं जे पाणी आहे, दूषित पाणी आहे, ते शहरातील नागरिकांना पुरवलं जातं आणि या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होऊ शकतो। मात्र या खदानीच्या दुर्घटनेनंतर आता या संबंधित प्रशासनावर काय कारवाई केली जाईल हे पाहण्याचा महत्त्वाचा आहे। मात्र या अधिकाऱ्यांवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई। जो डंपर पडलेला आहे त्याला जबाबदार पूर्णपणे तहसीलदार आणि प्रांत आहे। ठीक आहे, यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा हे आपल्या अंगावर घेत नाही। मी तहसीलदार साहेबांना मध्ये सुद्धा भेटलेलो तर तहसीलदार साहेब बोलतात प्रांतांना भेटा, प्रांत सांगतात कलेक्टरना भेटा। ठीक आहे, तर एक दुसऱ्याच्या अंगावरती ढकलण्यापेक्षा मला वाटतं ह्या दुर्घटना झाल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं पाहिजे।